ईव्हीएम विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई सुरू झालेली आहे। देशभर वणवा पेटणार असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले। बीड परभणी याची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। तसंच बीड मधील घटना पाहता अशा माणसाचा मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा याचा आम्ही निषेध करतो असंही ते म्हणाले। एक देश एक निवडणूक यावरून जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। महाराष्ट्रामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळ झालाय, असंच सुरू राहिलं तर ना वन नेशन राहील ना इलेक्शन राहील असं आव्हाडांनी म्हटले। तसंच या विरोधात उभा राहिलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। संजय राऊतांनी सिंचन घोटाळ्यावरून मोदींना सवाल केलेला आहे। 70,000 सिंचन घोटाळ्यांवर मोदींनी आरोप केलेले होते। त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली, हे कोणत्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे असा सवाल राऊतांनी केलाय। शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय। ईव्हीएमच्या जोरावर आलेलं हे सरकार असून सरकारनं शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे अशी टीका दानवेंनी केली आहे। इंदापूर विधानसभेचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरच्या अनेक चौकांमध्ये कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य अशा आशयाचे बॅनर्स झळकावलेले आहेत। यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। हे बॅनर कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत। विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांवर सडकून टीका केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं कुटुंब एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये एकत्र आलं। रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचे पुत्र शौनक पाटणकर यांच्या लग्नाला राज ठाकरे यांनी हजेरी लावली। दादरमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली। स्मारकाच्या कामाची त्यांनी पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याचा आढावा घेतला। आमच्या सरकारकडून जनतेची सेवा व्हावी यासाठी साईचरणी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली आहे। निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलंय। विरोधी पक्षनेत्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील। विधानसभा अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। कायद्याच्या चौकटीत राहून विरोधी पक्षनेत्याचा निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले। फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीला 8 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, अदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे, माणिकराव कोकाटे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, तर इंद्रनील नाईक यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला आहे। काहींना 2.5 वर्ष मंत्रिपद दिलं जाणार आहे। 2.5 वर्षाच्या फॉर्म्युलावर महायुतीमध्ये एकमत झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। मंत्रिमंडळ विस्तार अखेर झालेला आहे, मात्र यावेळी प्रस्थापितांना मोठे धक्के बसलेले आहेत। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं आणि त्यामुळे भुजबळ यांनी मंत्रिमंडळामध्ये तिथल्या कार्यक्रमामध्ये हजेरी न लावत ते हॉटेलमध्येच थांबलेले होते। फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये बहीण भावाला मंत्रिपद मिळालेलं आहे। राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, तर भाजपकडून पंकजा मुंडे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली। बहीण आणि भाऊ एकाच मंत्रिमंडळामध्ये मंत्री होण्याची राज्याच्या इतिहासातली ती बहुधा पहिलीच घटना असेल। चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांच्या पत्नींनी ज्योती बावनकुळे यांनी आनंद व्यक्त केला। दरम्यान त्यांनी पंतप्रधान त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि जनतेचे आभार मानले। शपथविधीनंतर साताऱ्यातील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। दरम्यान एकमेकांना लाडू भरवून त्यांनी आनंद व्यक्त केलाय। लातूर आणि अहमदपूर आमदार बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आला। कार्यकर्त्यांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला। भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मामाच्या गावी जल्लोष साजरा करण्यात आला। नंदुरबारच्या सारंगखेडामध्ये फटाक्याची आतषबाजी करण्यात आली। शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी नागपूरमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांच्या जळगावमधल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। एकमेकांना पेढे भरवत त्यांनी फटाके फोडले। नागपूरमध्ये महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला। यावेळी संजय सावकारे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर भुसावळमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला।
आमदार प्रताप सरनाईक यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। यावेळी मोठ्या स्क्रीनवर प्रताप सरनाईक यांचा शपथविधी सोहळा दाखवण्यात आला। नागपूरच्या राजभवनामध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला। शिवसेनेचे उदय सामंत यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। रत्नागिरी शहरातील जयस्तंभ या ठिकाणी सामंत यांचे कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी एकत्रित येत फटाके फोडले। तसंच किरण सामंत आणि उदय सामंत यांच्या नावांचा जयघोष केला। महाडचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। महाडमध्ये कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर नाचत भंडारा उधळला। पोलादपूरमध्ये शपथविधी पाहण्यासाठी मोठी स्क्रीन लावण्यात आली होती। भाजप नेते शिर्डी विधानसभेचे आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतल्यानंतर शिर्डीसह लोणी गावामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। दरम्यान फटाक्याची आतषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवण्यात आले। खेड शहर शिवसेनेकडून शहरातील गांधी चौकामध्ये शपथविधी सोहळा भव्य एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आला। दरम्यान योगेश कदम यांनी शपथ घेतली आणि ते मंचावर येण्यासाठी आले असता कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। भाजपचे पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मूळचे कोल्हापूरचे असणारे चंद्रकांत पाटील 2014 पासून पुण्यातल्या कोथरूडमधून दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत। नारायण राणे यांचे पुत्र आणि कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। पहिल्यांदाच त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे। विशेष म्हणजे राणे घराण्यामध्ये सध्या 1 खासदार आणि 2 आमदार आहेत आणि त्यामध्ये नारायण राणे यांच्यानंतर त्यांच्या चिरंजीवांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। यापूर्वी त्या 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या होत्या। गेल्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली। स्थापित झाले आहे अशा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती। देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय ते मानले जातात आणि त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आले। मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये विखे पाटील घराण्याचा दबदबा आहे। त्या विखे पाटलांना फडणवीस सरकारनं पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं आहे। याआधी काँग्रेसमध्ये आणि नंतर भाजप सरकारमध्ये त्यांनी महसूल मंत्रिपदासह अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून शपथविधी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यापूर्वी त्यांनी 3 वेळा आमदारकीचं पद भूषवलंय। आमदार गिरीश महाजन यांनीही मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मानले जातात। शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। गोगावले महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले। यंदा गोगावले यांची पहिल्यांदाच मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे। हिंदुहृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे शपथविधी सोहळ्यामध्ये आमदार उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यापूर्वी ते 5 वेळा आमदार होते, तर गेल्या सरकारमध्ये उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे। राजभवनावर झालेल्या शपथविधीमध्ये गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली। यापूर्वी ते 3 वेळा आमदार राहिलेले होते। गेल्या सरकारमध्ये त्यांनी पाणी पुरवठा मंत्री म्हणून काम केले। परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मुंडे 3ऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। गेल्या सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते। मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी 6व्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आमदारकीची डबल हॅट्रिक सुद्धा आधीच केली आहे। श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। यापूर्वी त्या 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत। त्यांनी याआधी सुद्धा महिला आणि बालविकास मंत्री म्हणून काम केले। आमदार इंद्रनील नाईक यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेली आहे। त्यांनी शपथ सुद्धा घेतली आहे। नाईक पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले। ते सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून जिंकले। मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावलेली आहे, त्यामुळे प्रदूषण नियंत्रण
नियम मोडणाऱ्या बुलेट ट्रेन मेट्रोसह 500 बांधकामांना पालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या नाहीत तर स्टॉप वर्कची कारवाई केली जाईल असं सुद्धा पालिकेनं स्पष्ट केलं आहे. मेट्रो 3 मार्गिकेमधील झाडांच्या जिओ टॅगिंगचं काम सुरू आहे. जिओ टॅगिंगमुळे झाडांवरील QR कोड स्कॅन करून नागरिकांना झाडाच्या नावापासून ते झाडाच्या उंचीपर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. तर 2000हून अधिक झाडांच्या जिओ टॅगिंगचं काम पूर्ण झालंय. नाशिकच्या येवल्यामध्ये दुचाकी स्वाराकडून सिग्नल यंत्रणेची पायमल्ली करण्यात येते. त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढत चाललेलं आहे असं पोलिसांनी म्हटलंय. त्याचबरोबर दुचाकी स्वार सिग्नल पाळत नसल्यामुळे 2 महिन्यांमध्ये लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात साकी नाक्यामध्ये शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढण्यात आला. दरम्यान निदर्शनं करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अधिवेशनामध्ये हा मुद्दा लावून धरला जाईल, त्याचा निषेध केला जाईल असंही त्यांनी म्हटलंय. पुण्यातील तळे गावात एका कारला भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलं. हिंगोलीमध्ये शेतीसाठी सख्या भावानं धाकट्या भावाची हत्या केली. शेगाव खोडके या गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. हरिभाऊ खोडके यांना शेतीच्या वादामध्ये लहान भाऊ शिवाजी खोडकेला गळा आवळून आणि दगडानं ठेचून मारलं. नवी मुंबईमध्ये पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं मोठी कारवाई केली आहे. त्यांनी तळोजामधील हॉटेल विशाल त्याचबरोबर रोमी लॉजिंग आणि बोर्डिंगवर छापा टाकला. तिथे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या लॉज मालक, मॅनेजर आणि वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच पोलिसांनी वेश्यागमनासाठी लॉजवर आलेल्या 5 महिलांची सुटका केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. यामध्ये 227 प्रभागांमध्ये ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. या उपक्रमामध्ये 1682 कामगार सहभागी झाले. मुंबईतील 70% भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात आलेली आहे. मुंबई महापालिका आणि काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कुत्र्यांची नसबंदी झाली आहे. सांगलीतील वेळंकी इथे मोकाट गायींनी द्राक्ष बागांसह भाजीपाल्याचं शेत उद्ध्वस्त केलं. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामध्ये पंचनामे करून तातडीनं मदत करावी आणि वन विभागाने या गायींचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 4 वाघांना वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ताडोबा प्रशासनानं रेडिओ कॉलर आयडी लावलेले आहेत. वाघ नर असून त्यांचं वय अंदाज त्याचबरोबर 1.5 ते 2.5 वर्ष आहे. आईपासून वेगळे झालेले हे वाघ कोणता भ्रमण मार्ग निवडतात तसंच कुठे अधिवास करतात याची माहिती यातून मिळणार आहे.